आता आपल्या बरोबर शेंद्रेगावचे माजी सरपंच अशोक जाधव आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मोठा विजय इथं झालेला आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की याची नेमकी कारण काय आहेत. तुम्हाला काय वाटतं शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा जो विजय मोठा झालेला आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? शिवेंद्रसिंहराजे हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि सर्वसामान्य माणसांपासून सर्व स्तरातील माणसांना त्यांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये, त्यांच्या संपूर्ण मतदारसंघाचं आर्थिक सामाजिक स्तर वाढवायचं काम अभयसिंहराजांच्याच पाऊल टाकून, अभयसिंह महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून, भाऊसाहेब महाराजांच्या त्यांनी सुरू केला आणि त्याचा परिणाम तो परिपाक हा आजच्या आहे. आणि त्याला महत्वाचं कारण असं आहे की ज्या वेळेला सातारा तालुका 1978च्या अगोदर सातारा तालुक्याला आमदार आपल्या सातारा तालुक्यात नसायचा, कुठला तरी बाहेरचा असायचा. पण ज्या वेळेला अभयसिंह महाराज या तालुक्यामध्ये आले आणि त्यानंतर जो विकासाचा झंझावात सातारा तालुक्यामध्ये सुरू झाला, कारखान्याच्या माध्यमातून, धरणांच्या माध्यमातून, आणि जे सर्वसामान्यांचं आर्थिक स्तर आणि सामाजिक स्तर उंचावला. आता महायुती सरकारला मोठं यश मिळताना दिसतंय. तर या महायुती सरकारकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळं येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा विकास होणारच आहे. पण महत्वाचं असं आहे की शिवेंद्रराजे भोसले विक्रमी मताने येत आहेत. शिवेंद्रराजे भोसले महाराजांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे, कारण विक्रमी मतदान इथं या मतदारसंघाने दिलेलं आहे आणि त्यांचं काम जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं जोरात चाललेलं आहे. निश्चितच आता आपण पाहत आहोत की शिवेंद्रसिंहराजे मोठ्या मताधिक्याने इथं निवडून आलेले आहेत. तर सर्वसामान्य सातारकर नागरिकांची एकच अपेक्षा आहे की यावेळेस शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपद महायुतीनं द्यावं.